दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी लाल सलाम या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। या चित्रपटाचं प्रदर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने केलंय आणि यामध्ये रजनीकांत पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्या ऐतिहासिक शिवरायांचा छावा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळते, तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका भूषण पाटील साकारणार आहेत। सुदीप्तो सेन यांच्या बस्तर या चित्रपटाचं पोस्टर अदा शर्मानं सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलंय। आता बस्तर द नक्सल स्टोरी या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या समोर आलाय। या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत दिसते। रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या अॅनिमल चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे। या चित्रपटात बॉबी देओलनं अब्रार हक या खलनायकाची भूमिका केली आहे। आता बॉबीच्या या भूमिकेवर स्वतंत्र चित्रपट येणार असल्याची माहिती आहे। कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईच्या नानावटी रुग्णालय परिसरात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये अभिनेता बॉबी देओलनं सुद्धा हजेरी लावली आणि अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा पती व्यावसायिक भरत तख्तानी हे 11 वर्षांनी विभक्त झालेत। ईशा ही बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आहे।